2 वर्षापूर्वी उत्तर प्रदेशातील अचानक मृत्यू पावलेली महिला आणि तिचा लहान मुलगा हे आपल्यात नाहीयेत असं समजून घरच्यांनी आशा जवळपास सोडली होती. पण एका साध्या मोबाईल मेसेजनं सगळं चित्रच बदलून टाकलं. कप्तानगंज भागातील पिलखाव गावात राहणाऱ्या प्रियांकाचं लग्न 14 मे 2018 रोजी संदीप सोबत झालं होतं. सुरुवातीला संसार व्यवस्थित सुरू होता. काही वर्षांनी त्यांना मुलगाही झाला. मात्र कालांतरानं घरगुती तणाव वाढू लागले. 1 जुलै 2024 रोजी प्रियांका काही दागिने घेऊन माहेरी गेली. त्यानंतर अचानक ती मुलासह गायब झाली आणि इथूनच रहस्याची सुरुवात झाली. संदीपनं नातेवाईक, मित्र, ओळखीचे सगळीकडे शोध घेतला. काहीच धागादोरा लागत नव्हता. दिवस महिने झाले, महिने वर्षात बदलले. शेवटी त्यानं गंभीर आरोप करत पत्नीचा खून झाल्याचा संशय व्यक्त केला. पोलिसांनी सुरुवातीला फारशी हालचाल केली नाही, त्यामुळे त्यानं न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. कोर्टाच्या आदेशानुसार काही नातेवाईकांवर गुन्हा नोंदवण्यात आला, पण तपास ठप्पच राहिला. आणि मग 2 वर्षांनी अचानक संदीपच्या मोबाईलवर एक OTP आला. तो त्याच्या पत्नीच्या जुन्या नंबरशी संबंधित होता. हा नंबर बराच काळ निष्क्रिय होता. अचानक आलेल्या या संदेशानं संदीप दचकलाच. जर ती नाही तर मग हा OTP कुठून, हा प्रश्न त्याच्या डोक्यात फिरू लागला. तांत्रिक तपास सुरू झाला. मोबाईल लोकेशनचा माग काढत पोलिसांनी शोध घेतला आणि धागा थेट राजस्थानपर्यंत पोहोचला. तिथं प्रियांका वेगळ्या नावानं राहत असल्याचं समोर आलं. ओळख बदलून ती नवीन आयुष्य जगत होती. आधार माहिती अपडेट करताना चुकून जुनाच नंबर वापरल्यामुळं OTP पतीच्या फोनवर गेला आणि रहस्य उघडं झालं. चौकशीत तिनं सांगितलं की ती मानसिक तणावात होती आणि घर सोडताना टोकाचा विचारही मनात आला होता. मात्र प्रवासात भेटलेल्या एका व्यक्तीनं तिला थांबवलं. पुढे ती त्याच्यासोबत राहू लागली. महिला बस्तीमध्ये आणल्यानंतर पती तिला पाहून भावूक झाला. मात्र एकत्र संसार करण्यास त्यानं स्पष्ट नकार दिला. आता सर्वात मोठा प्रश्न आहे तो मुलाच्या ताब्याचा. पतीला मुलगा स्वतःकडे हवाय, पण मुलानं आईसोबत राहण्याची इच्छा व्यक्त केल्याचं सांगितलं जातंय. प्रकरण सध्या न्यायालयात असून अंतिम निर्णयाची प्रतीक्षा आहे.